नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या डेली ब्लॉगमध्ये. माझी नटा आणि मी सर्व आवरून आता आम्ही निघालो आहे किचनमध्ये. माझी नटा आणि मी. चला तर आज स्वयंपाकाला काय करायचं ते किचनमध्ये गेल्यानंतर ठरवू. हाय करते माझी नटा सगळ्यांना, तुम्ही पण हाय करा. माझ्या नटाला पण सवय झाली आता सकाळी सकाळी व्हिडिओ काढायची. आता मग गेलो किचनमध्ये आणि इकडे ठेवलं आहे दूध तापवायला आणि चहा उकळायला. हे कालच्या दुधाचं पातेलं आहे. मला मोस्ट ऑफ ते कालच्या दुधाच्या पातेल्यात चहा करायला जास्त आवडतं. आता ही रात्रीची भांडी थोडी राहिली होती, ती काही फळीला लावली नाही, ती गेली फळीला. मला आज करायचं होतं नॉनव्हेज. मग आमचे दादा खात नाहीत नॉनव्हेज म्हणून त्यांच्यासाठी केली मटकीचं कालवण, भात घातला. नॉनव्हेज म्हणजे हे करायचं होतं बोंबलाचं कालवण. बोंबील घेतले आणि सुकट भाजी करायची होती. बोंबील घेतले, मसाला काढून ठेवला होता आधी, लाईट जाते म्हणून वाटण काढून ठेवलं होतं. हे पिठात धुवून घेते मी बोंबील, म्हणजे जेणेकरून त्यात काही कचरा असला, काही काटे राहिलेले असले वरतं ते बरोबर धुताना पिठाबरोबर निघून जातात. ही सुट्टीची चटणी करायला घेतलेली आणि मग हे कालवण काढायला टाकलं होतं मसाला टाकून. त्यानंतर मग मी करणार आहे सुट्टीची चटणी माझ्या मुलाला. आता कालवणात बोंबील टाकले आणि त्याच्यानंतर आठवलं पाणीच नाही आहे. मग पेण्यासाठी मग गेले बाऱ्या, तिथनं आणलं एक हांडा भरून, कारण का पाणी स्वच्छ लागतं प्यायला. ते असं जास्त मला ते पाण्यासारखं हांड्यात बुडवलं ना काही, मग ते मला आवडत नाही. आणि मग फ्रीजमधून आणला बर्फाचा डबा आणि तो टाकला हांड्यात, म्हणजे जेणेकरून पाणी जास्त नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जरा थंड राहील. आणि मग कापड लावलेलं असतं त्याने जरा. त्याच्यानंतर सगळं किचनमधलं सामान उरकून झाल्यानंतर स्वयंपाक मी उचलली भांडी आणि बाऱ्यावर पाणी चालू होतं, गेले बाऱ्यावर झाले. हे आमचं बार आहे, त्याच्या वगैरे भांडी घासायला. बाऱ्यावर भांडी घासून झाल्यानंतर कपडे धुवायची होती. मग कपडे धुवायला घेतला इथेच. त्याच्या आधी मग कपडे धुवायच्या आधी मला काही सामानच मग घेतलं जेवण घेतल्यानंतर कपडे मग धुवू म्हटलं, कारण का मग ते सामानच झालं. बराच वेळ झाला होता, उशीर खूप झाला होता, त्याच्यामुळं म्हटलं नको, आता पहिल्यांदा कपडे धुवून घेतली का मग पार हेबाळल्यासारखं होईल. मग पहिले जेवून घेतलं, मग कपडे धुवून घेतली. ते कपडे वाळत घालून टाकली होती. आणि आमच्याकडं काय होतं माहिती का, लाईट जाते. मग लवकर स्वयंपाला घेतला, कॉफी घेतली करून, मला कॉफी आवडते. आणि माझ्या मामाचा इकडं कार्यक्रम होता, मला काही जायला जमलं नाही. त्यातला हा व्हिडिओ पाठवलेला मी तो टाकला आहे. मग कलशारोहणचा कार्यक्रम होता, मला पण ते खूप ऊन होतं आणि एवढं लांब जाणं मला ते मुलांना घेऊन नाही जमलं, कारण का मुलं खूप वैताग देतात. मग तिथं कार्यक्रमाला जाऊन कार्यक्रम तर जमला पाहिजे. त्याच्यानंतर मग मी घेतलं दळण करून. लाईट आल्याच्यानंतर, लाईट गेली होती म्हणून मी स्वयंपाक लवकर घेतला होतो. पण डाळ केली, भात केली, फरस बी त्या दिवशी निवडली होती, त्याची भाजी केली, घेतलं होतं करून. मग त्याच्यानंतर म्हटलं आता ही माझी नटा जेवण झालं. मग ही नटा माझी खेळती आहे आणि मी म्हटलं आता जेवण झालं, म्हटलं नटा खेळते तर घ्यावं भांड्यांचा पसारा उरकून घेतल्या. भांड्यांचा पसारा उरकून झोपले. असा होता माझा डाई. माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. काही क्षण टिपायचे राहतात, कारण का लहान 2 मुलं आहेत माझी, त्याच्यामुळं काही कामाचं ह्याचं महत्त्वाचे व्हिडिओ राहतात हे का. आणि त्याच्यानंतर परत गेली लाईट. आता बघा ही आमची लाईट गेलेली. चालते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. बाय.